रयत शिक्षण संस्थेच्या विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा येथील विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले। 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यश मिळवून शाळेचं नाव तालुक्यात उज्ज्वल केलं। 8वीची विद्यार्थिनी कुमारी अनन्या अमित कोरे हिने 276 गुण मिळवून राज्यात 12वा क्रमांक मिळवून राज्यात शाळेचं नाव लौकिक केलं। शाळेतील एकूण 81 विद्यार्थी 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते। त्यापैकी 23 विद्यार्थी पात्र ठरलेत। यामध्ये 6 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्ती धारक ठरलेत। त्याचप्रमाणे 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या 67 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 36 विद्यार्थ्यांनी यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। यामध्ये 11 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्ती धारक ठरलेत। जिल्हा गुणवत्ता यादी इयत्ता 5वी विद्यार्थी पुढील प्रमाणे: 1. कुमारी मुलानी सोफिया शाहिद 240 गुण। 2. कुमार साळुंखे आरव सत्यवान 238 गुण। 3. शिकलगार अल्फिया यासिन 236 गुण। 4. कोष्टी कृष्णेंदू अनिल 222 गुण। 5. चौथे रोहन पवन 222 गुण। 6. शिंदे तेजस्विनी बापू 222 गुण। जिल्हा गुणवत्ता यादी इयत्ता 8वी विद्यार्थी पुढील प्रमाणे: 1. अनन्या अमित कोरे 276 गुण। 2. श्रावणी कृष्णा मोहिते 254 गुण। 3. मयुरेश शहाजी मस्के 248 गुण। 4. प्रांजली हनुमंत कदम 248 गुण। 5. आयुष ज्योतिर्लिंग पवार 248 गुण। 6. जिया शाहिद मुलानी 230 गुण। 7. अनुष्का राहुल देसाई 214 गुण। 8. विराज प्रकाश जाधव 214 गुण। 9. सिद्धी प्रमोद तोरणे 214 गुण। जयेश अतुल देशमुख 210 गुण। वैष्णवी संदीप मस्के 208 गुण। या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक सौ पवार AS, सौ धनवडे NK, श्री शिकलगार DJ, मगदुम SC, श्री शिंदे NT, सौ निवळे MB, सौ नलवडे AB यांचे तसेच इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापक श्री तांबोळी MB यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विटा हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रशासनाने आणि शिक्षकांनी त्यांचं अभिनंदन केलं। तसेच भविष्यातील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांचं हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचं आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं फलित असल्याचं बोललं जात आहे। यामुळे शाळेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव HS, मुख्याध्यापक श्री काळे AJ, सुपरवायझर श्री माणे SV, सौ रासकर SK, स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती यांचं मार्गदर्शन मिळालं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।